हॅलो नमस्कार। तर आता आम्ही चाललो आहोत एका नव्या ठिकाणी आणि आमची फॅमिली थोडी अपूर्ण आहे, काही मेंबर्स नाही आहेत, ते दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत। तर आता आम्ही चाललो आहोत गोराई बीच। तर चला आता ट्रॅव्हलिंग तर माहितीच कारमध्येच चाललो आहे आम्ही। तर आम्ही बोटीतून न जाता आता डायरेक्ट कार घेऊन जाणार आहोत, कारण बोटीतून प्रवास आहे 45 मिनिट आणि कारने फिरून जाण्यासाठी आहे 54 मिनिट, 10 मिनिटाचा फरक आहे। पण लहान मुलं वगैरे आहेत आणि पुढे रिक्षा करावी लागेल, परत हे ते, त्यापेक्षा कार घेऊनच चाललो आहे आम्ही। तर चला पुढचा प्रवास बघूया। पप्पा बाजूला आहेत, रुद्र कुठे आहे आणि एक व्यक्ती आलेला आहे जो पाठीमागे आहे, जसा बोलतो पांडा, तो पाठीमागे पिंजऱ्यामध्ये बंद केलं त्याला। देवीपाडा मेट्रो स्टेशन हे बघ, झूमिंग चांगलं आहे, आवाज येतोय हो। तर आता मी निघालोय हायवेने। अरे इथून पुढे गेलं का पुढे राईट साईडला नॅशनल पार्क लागतं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। तर उड्डाण पूल क्रॉस करून आम्ही मीरा भाईंदरच्या रोडने जाणार आहोत। दहिसर चेक नाका टोल नाका क्रॉस करून पुढे मीरा भाईंदर कॉमन आहे। तर चला मित्रांनो निघूया आपण पुढे लवकरात लवकर। पुढे दिसतंय करण जोहर, काय लावले ते पुढे, स्टार लाईफ। ओके ठीक आहे, स्टार लाईफ कन्स्ट्रक्शनचं काहीतरी ॲड आहे, नंबर बघून घ्या, लय भारी कन्स्ट्रक्शन आहे। तर चला मित्रांनो निघूया पुढच्या प्रवासाला। तर मित्रांनो आता आम्ही जवळच पोहोचलेलो आहोत। आता हे गाव लागलं आहे आणि आता आम्ही इथून पुढे चाललो आहोत आणि इकडचं निसर्गरम्य वातावरण छान आहे आणि ते अक्सा बीचपेक्षा काही पटींनी मला वाटतं गोराई बीच चांगलं आहे। हां आपण मानतो गोराई म्हणजे आपण बोलतो ह्यासाठी आहे त्यासाठी आहे, पण तसं काही नाही, तुम्ही फॅमिलीसाठी पण चांगलं आहे, तुम्ही जाऊ शकता, खूप चांगलं आहे। हे जे समोर दिसते मिठागर, येथे मीठ बनवलं जातं आणि आपण जे जेवणात मीठ वापरतो ते हेच मीठ आहे। आणि आम्ही इथून दुपारी 3ला निघालो आणि संध्याकाळी 8ला रिटर्न आलो, कारण 1 तासाचा प्रवास आहे। जर ट्रॅफिक लागलं तर 1.5 तास लागतो, कारण रस्त्याचं काम चालू आहे। आम्ही खूप धमाल मस्ती केली मुलांना घेऊन, खूप मजा आली आम्हाला। आणि आमची धमाल मस्ती बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक द्या, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ आमच्या येत राहतील। तर पुढे गेल्यावर आम्हाला इथे खूप छान वाटलं, कारण इथे तुम्हाला गावठी भाज्या म्हणजे आपल्या दिसतील, कोणी काही दिसतील, तर बघा आवडल्यास घेऊ शकता। आम्ही सगळे बस करत चाललो आहेत आणि आता आम्ही जवळच पोहोचलेलो आहे आणि काही पब्लिक चालत चालली आहेत, ज्यांनी ऑटोने आले आहेत, जे कार घेऊन आले आहेत ते आतमध्ये कार घेऊन जाऊ शकतो आपण बीचच्या समोर पार्क करून तुम्ही गोराई बीचची मजा घेऊ शकता। राहण्यासाठी सुविधासुद्धा आहे, खाण्याची सुद्धा आहे। काही सेकंद उरलेत आणि आता आपण पोचतोय। जबरदस्त नजारा समोर दिसतोय, लाटा तुम्हाला दिसतील, आता बघा समोर लाटा दिसत आहेत, समोर एक कार चालली आणि आता आपण पण एंट्री करतोय आणि वाह सुपर, याला बोलतात क्लायमेट जबरदस्त। अक्सा बीचला खूप कचरा घाण बीच, पाणी खराब, पण हे खूप जबरदस्त आहे, आम्ही खूप मजा घेतली। पाठीमागे आपण कार पार्किंग केलेली आहे आणि पाठी सर्व कपल बसलेले आहेत, मुलं खेळत आहेत आणि ते आमचे बाबा आलेले आहेत तिकडनं समोर, हां, आणि आमच्या पाठीमागे आहे बीच, इकोडा गाडी। तर मित्रांनो एकदा तुम्ही चारी बाजूचा व्ह्यू बघून घ्या, बोटी समोर दिसत आहेत, लाटा दिसत आहेत, पब्लिक एन्जॉय करते, तुम्ही चारी बाजूला बघा, नारळाची झाडं, मुलं सायकल चालवत आहेत, फॅमिली बसली आहे, पाठीमागे रूम्स अवेलेबल आहेत, इथे तुम्ही कार पार्किंग करून तुम्ही बाजूला जेवू शकता, जबरदस्त आहे बघा। तर मित्रांनो तर बघूया कुठपर्यंत आलेलं आहे काम, आज इथपर्यंत आलेलं आहे, छान बनवा रे, पाणी पाहिजे बघ, लाट इथपर्यंत येते, पाणीच पाणी।
किल्ला बनवला आणि किल्ल्याची वाट पण लागली. किल्ल्यावरती पाणी पडले आणि किल्ला आमचा खराब झालेला आहे आणि असाच किल्ला उचललाय पाण्याने आणि समुद्रात आम्ही पुन्हा बनवू. हाँ ये रुद्र की पोज चालू है, सोया है, अभी लाड आएगा और ये लाड आएला है. तर इकडे रुद्र झोपलेला आहे. क्रिश क्रिश कुठे आहे? क्रिश आलाय. क्रिश आमचे दोन पंटर असे पाण्यामध्ये बसलेले आहेत आणि पाठीमागे यश उभा आहे. वाव इथं काय चाललंय? बाबांसोबत क्रिश खेळतोय. बाबांसोबत आणि क्रिश आणि आई माझी कुठे गेली आई? आई खेळणी धुती आहे आणि ती प्रियांका रुद्राला घेऊन बाहेर गेली आहे. थंडी लागायला लागली. अरे रुमाल पडला आहे तुझा. आणि हा क्रिश. वा तर हा आमचा आहे जलपरा, जो पाण्यात फुल मस्ती केली आहे त्याने. खूप मजा केली आहे शेवटपर्यंत. नंतर थंडी लागते बिचाऱ्याला. वाह फुल धमाल मस्ती करतोय. खारट पाणी तोंडात पण जात आहे. पण हा बीच खूप चांगला आहे. कचरा नाही आहे अजिबात. नाहीतर अक्सा बीचला लाटांमध्ये पिशव्या कचरा काही येत असतं. हे जबरदस्त आहे.
तर मित्रांनो आम्ही बीचची मजा घेतली, तसेच आम्ही इथे क्रिकेटसुद्धा खेळलो. बोला ना. आणि मुलांना पण खेळायला चान्स दिला आणि मुलांसोबत मी सुद्धा खेळण्याची आज खूप वर्षांनी आनंद लुटला. खूप मजा आली मला आणि खूप जबरदस्त क्लायमेट आहे. सनसेट पण खूप भारी आहे. आम्ही लास्टला फोटो पण खूप छान काढलेत. खेळायचं आहे. काय नाही. तर मित्रांनो आम्ही खूप एन्जॉय केला. पाठीमागे तुम्हाला सनसेट दिसेलच. कुठे गेला सनसेट, सूर्य कुठे गेला. हा आहे सनसेट. आणि पाठीमागे आमची पूर्ण फॅमिली आहे. दादा आणि बहिणी येऊ शकले नाही कारण त्यांना वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. तर आम्ही गोराई बीचला आलो. आणि हे मला वाटतं अक्सा बीचपेक्षा काही पटीने गोराई बीच चांगला आहे, मस्त आहे. पाठीमागे तुम्हाला राहण्यासाठी रूमसुद्धा अवेलेबल आहेत. त्यासाठी पाठीमागे बघा ती कार आहे. ती असं स्कूटीवर तुम्ही इथे गर्लफ्रेंडला स्कूटी शिकवू शकता. पाठीमागे बायकोची स्माईल बघितली का? माझी गर्लफ्रेंड तीच आहे. म्हणजे ही अशी गाडी आहे, मस्त ना. घोडा गाडी आहे, म्हणजे घोडा गाडी नाही, घोड्यावर बसून तुम्ही फिरू शकता आणि मस्त आहे. लहान पोरं खेळू शकतात. पाठीमागे बघू शकता तुम्ही. जशी आमची पोरंसुद्धा खेळी व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि बसायला मस्त आहे. कचरा नाही आहे, स्वच्छ आहे. जबरदस्त क्वालिटी म्हणजे सौंदर्य खूप छान आहे आणि तुम्हाला आवडेल. खूप मस्त आहे. पाठीमागे मुलांना खाऊ आहे, खेळण्यासाठी खूप जबरदस्त आहे. बोटीमध्ये फिरू शकता ते बघा, बोलूनमध्ये बसून. आवडेल तर व्हिडिओला लाईक द्या, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास असेच व्हिडिओ येत राहतील. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करा ट्विकल पाटील फॅमिलीला. चला बाय.